पाटणे संघाचा कर्णधार आपण सैन्यातला पाहतोय. टॉस केला जातोय आणि सेमीफायनलच्या पहिल्या सामन्याचा टॉसचा बॉस ठरतोय तो संघ आहे जय हनुमान खेरडी शिगवर. ऑल सेट, ऑल रेडी, रेडी टू फाइट, लेट्स प्ले कबड्डी. इथे मात्र पहा कबड्डी खेळायला सुरुवात केली जाते. सेमीफायनलचा पहिला सामना ज्याच्यासाठी आपण हा साज केला होता, ज्याच्यासाठी आपण अट्टहास केला होता, तोच दिवस या ठिकाणी आलेला आहे. दळपट्टे संघाचा साईनाथने मात्र एक जबरदस्त या ठिकाणी पकड करून दाखवले. तदनंतर या ठिकाणी मात्र चढाई करण्याकरता दाखल झालेल्या खेळाडू ज्याच्या नावाचा मी उल्लेख केला होता की आपल्याच गावातील, आपल्याच विभागातील सर्वोत्तम खेळाडू या ठिकाणी याच सामन्याच्या दिशेने होतो. परंतु हा जसा सेमीफायनलचा पहिला सामना आहे त्याचप्रमाणे सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याला देखील पहिला पुकार दिला जातोय. आई विठलाई उंडरेवाडी विरुद्ध या ठिकाणी जय हनुमान कळंबस्ते दोन्ही संघांकरिता हा पहिला पुकार असेल. जय हनुमान कळंबस्ते विरुद्ध या ठिकाणी आई विठलाई. तर 15-5-15 म्हणजेच हाफ अँड आवर, अर्ध्या तासाचा या ठिकाणी 30 मिनिटांचा सामना या ठिकाणी होणार आहे. आणि 30 मिनिटांचा सामना होत असताना या ठिकाणी पहा धनंजयने मात्र टॅकलला इनिशिएट केलं, त्यानंतर कंप्लीट करण्याचं काम आदित्यने या ठिकाणी केलंय. संकेत सारखं एक जबरदस्त अशा प्रकारच्या चढाईपटूला या ठिकाणी रोखला जाते. सामना चालू होण्याअगोदरच मी सांगितलं होतं की एक बाजू दळपट्टे संघातील संकेत असेल तर दुसऱ्या साईडला आपण खेडी शिगोरवाडीचा आदित्य असेल, ज्यांना आपण 2 ते 3 वर्ष एकाच संघातून खेळताना पाहिले. परंतु आज प्रतिस्पर्धी आहेत, ज्याच्यामध्ये पाहिलं तर नक्कीच आदित्यने देखील हा या ठिकाणी गुण प्राप्त केलाय. फार महत्वाच्या या ठिकाणी हजारो क्रीडासिकांच्या नजरा लागल्या, त्या कशाकरिता लागल्या, कारण की सर्वांना समजले आपल्या दळपट्टे गावामध्ये एक फार उत्तम अशा प्रकारच्या कबड्डीचं आयोजन झालेलं आहे. आणि ते आयोजन कुणी केलंय? अर्थातच आई भैरी भवानी क्रीडा मंडळ दळपट्टे संघ. विरुद्ध 2, 3 विरुद्ध 2 आणि हा सामना जिंकणार कोण अशी मात्र या ठिकाणी मोहीम आहे. परंतु आदित्य दाखल झाला, ज्याने याच अगोदर एक चढाईमधला गुण प्राप्त केला होता, जो एक उत्तम अशा प्रकारचा पकडपटू आहे. परंतु या आदित्यचा खेळाचा जर प्रवास पाहिला, नक्कीच आदित्य छोटा होता त्या गोष्टीला पाहिलं, सामन्याच्या दिशेने बघतोय. फार महत्वाची लढत या ठिकाणी खेळली होती. परंतु महत्वाचा खेळाडू आपल्या संघातील संकेत मैदानाच्या बाहेर आहे, ज्याने पहिल्या चढाई गुण प्राप्त करून संकेत दिला होता, परंतु ज्याला मैदानाच्या बाहेर ठेवले गेले. त्यानंतर अशा वेळी प्रसंगी पाहिलं तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघातील सौरभ देखील मैदानाच्या बाहेर आहे. परंतु त्याच वेळी पाहिलं तर इथे व्यूहरचना आहे, कारण दोन्ही संघाला माहिती आहे की मानाच्या स्पर्धेत आम्हाला अंतिम फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे, आम्हाला अंतिम चषकावरती नाव करायचं आहे, ज्याच्याकरिता तुम्ही आतापर्यंत जे कबड्डी शिकलात ते कबड्डी या ठिकाणी करून दाखवलं गेलं. त्यानंतर या ठिकाणी पहा 3री चढाई केली जाते आणि 3री चढाई केल्यानंतर डाव्या शैलीचा अशा प्रकारचा हा जो खेळाडू आहे, ज्याच्यामध्ये पहा डाव लावला जातो की चढाई करता जायचं आहे, कोणत्या तरी खेळाडूला स्पर्श करायचा आहे. त्याच प्रसंगी पाहिलं तर आता मात्र ही पकड केली जाते. आता मात्र फार महत्वाची या ठिकाणी पकड होते. खेडी शिगोरवाडी. आता मात्र पहा 3ऱ्या चढाईला 3ऱ्या चढाईने केले जाते आणि 3ऱ्या चढीनंतर मात्र सौरभला मात्र सुंदर अशा प्रकारचा फलंदाज रनिंग अटॅक केला जातो, म्हणजे पत्रक्षक साईनाथला हा स्पर्श या ठिकाणी होतोय. आणि साईनाथला स्पर्श आल्यानंतर आता 3 विरुद्ध 4 जी 1ची आघाडी या ठिकाणी आपल्याच दळपट्टे संघाकडे होती, ती आघाडी आता मात्र याच खेडी शिगोरवाडी संघाकडे गेलेली आहे. पण त्यांनी पाहिलं तर 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तर 4 खेळाडू जे आहेत ना, ज्यांना बाद केले, म्हणून तर त्यांचा संघ आता यावेळी आपण आघाडीमध्ये देखील पाहतोय. तो संघ आघाडीमध्ये जाण्यामागचं कारण सांघिक खेळ, याच खेडी शिगोरवाडी संघाचा आपण सांघिक खेळ देखील या ठिकाणी पाहतोय. कारण कोणत्या वेळी कोणत्या चढाईपट्टीचा वापर करावा, कोणत्या वेळी कोणत्या पकडपटूला या ठिकाणी टॅकल करण्यासाठी पाठवा, याचं नक्की जे गणित घेऊन मैदानामध्ये उतरतात ना, तो हा खेडी शिगोरवाडीचा संघ आहे. परंतु जोपर्यंत संकेत मैदानाच्या बाहेर आहेत तोपर्यंत खेळणीसाठी चांगले संकेत. परंतु जर संकेतला रिवायवल केलं गेलं, कोणत्या स्वरूपाची पकड किंवा चढाईमधला गुण प्राप्त झाला, संकेत मैदानामध्ये आला, तर इथून देखील चित्र बदलणार आहे. अशा प्रकारची चित्र विचित्र कामगिरी करताना आपण दोन्ही संघांकडून पाहतो. पण सामन्याचं पारडं पाहिलं ना तर कधी वर कधी खाली, कधी खाली कधी वर अशा प्रकारचा या ठिकाणी हा सामना आहे.
कारण सुरुवातीपासून मी सांगितलं की दोन्ही संघांचा उत्तमरित्या या ठिकाणी खेळ आहे. दोन्ही संघांचा उत्तमरित्या या ठिकाणी खेळ देखील केला जातो. कारण सर्वांना इथे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे की आम्ही सामना जिंकणार आणि स्पर्धेतला असणारा अंतिम फेरीमध्ये जाणार. परंतु या ठिकाणी नक्कीच ईच वर पॉइंट दिला जातो. पकड करणारा खेळाडू देखील बाद आहे आणि ज्याची पकड केली जाते तो खेळाडू देखील या ठिकाणी बाद असणार आहे. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर सौरभने मात्र आक्रमण केलं, तो आक्रमण झाला केलं आणि मात्र शेवटचा खेळाडू संकेत या ठिकाणी शिल्लक आहे. मी आधी ज्या कालच्या रात्रीमध्ये बॅटल सांगितलं होतं की डावा चढाईपटू संकेत आणि डावा मध्यरक्षक आदित्य यांच्यामधलं बॅटल फार महत्वाचं आहे. आणि ज्याच्यामध्ये ही पकड केली जाते ऑल आउट केला जातोय. आणि ज्यांच्या गुणतालिकेचं जर आकडेवारी या ठिकाणी पाहिली तर या ठिकाणी 10-4 म्हणजेच 6 गुणांची जी असणारी आघाडी आहे ती आघाडी या ठिकाणी याच खेडी शिकवणवाडी संघाकडे गेली. परंतु आपला संघ देखील पहा ज्याच्यामध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. सायना देखील आहे. संकेतच्या नावाचा उल्लेख आपण सर्वांना माहित आहे. अनिकेत सारखा देखील एक महत्वाचा आपण कोपराक्षक देखील आपल्या संघात पाहतोय. तदनंतर या ठिकाणी पुन्हा एकदा संकेतवरची जबाबदारी दिली जाते. प्रकारचा चढाईपटू आपल्याच संपूर्ण गावातील टॉप लेवलचा हा चढाईपटू या ठिकाणी चढाई करतोय. परंतु ज्याची ही चढाई करीत असताना पर्यंत जोपर्यंत आदित्य आहे नक्कीच इथे बदल पाहायचा नजरा आदित्यवरती होत्या. परंतु जडेबंदीच्या माध्यमातून ही पकड या ठिकाणी केली जाते. या ठिकाणी क्रीडा रसिकामध्ये आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमारजी यादव ते परममित्र लहू शांतारामजी बर्दे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. सांगितलं की अनेक अशा प्रकारचे जे अतिथीगण मान्यवर आहेत या स्पर्धेत शुभाशीर्वाद देण्याकरिता शुभेच्छा देण्याकरिता देखील दाखल होणार आहेत. हा सेमीफायनलचा पहिला सामना आहे. फार दर्जेदार अशा प्रकारची लढत आहे. कारण ज्याच्यात आघाडी खेळडीकडे आहे परंतु आघाडी बिघाडी होताना देखील आपण कित्येक वेळा पाहिलं. परंतु सौरभ या ठिकाणी पहा पुन्हा एका दाबा केला जातोय की मी मध्यरक्षक जो खेळाडू आहे ज्याला या ठिकाणी हा बाद करण्याचा दाबा देखील असेल. परंतु आता इथे अनेक मान्यवर दाखल झाले तर ज्यांची भूमिका आपल्याच वाढीसाठी आपल्या गावासाठी फार महत्वाची आहे. अशा प्रकारचे बडदे सर देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील या स्पर्धेत स्वागत आहे. आई भैरीभवानी क्रीडा मंडळ दवडणे यांच्या माध्यमातून नियोजित केलेली भव्य दिव्य 65 किलो बैलगाडी कबड्डी स्पर्धा 3 दिवसाची स्पर्धा आणि त्या 3 दिवसाच्या स्पर्धेतला आजचा हा असणारा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील असणारा पहिला सेमीफायनलचा सामना देखील या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु या संघात पहिलं तर चांगले अशा प्रकारचे खेळाडू देखील आहेत. आदित्य आहे, त्यानंतर सौरभ सारखे खेळाडू आहेत, विजय देखील आहे. तदनंतर ज्याची या ठिकाणी एक किशोर गटामध्ये पाहिली तर रत्नागिरीच्या जिल्ह्यात निवड झाली होती असा शिवम सहानी खेळाडू देखील आहे ज्याची तालुक्याच्या संघात निवड झाली होती. अशा प्रकारचा मानव देखील आहे, यश देखील आहे, धनंजय देखील आहे आणि हा संपूर्ण संच याचा जय हनुमान क्रीडा मंडळ खेडी शिवणवाडी संघाचा पाहतोय. परंतु यजमान संघ कारण ह्याच मैदानावरचा कोणाला जास्त अनुभव असेल तर आपल्या ह्या यजमान संघाला, कारण दररोजचा सराव मेहनत याच मैदानामध्ये होत असते. त्यामुळे त्या संघाला माहित आहे की इथे आपण कसा खेळ करणं गरजेचं आहे. थर्ड रेड भैरीभवानी दळबट्टे संघ आणि तिसरी चढाई आल्यानंतर पहा संकेत मैदानाच्या बाहेर असताना या चढाईपटू वारंवार धाव केले जात आहेत. या ठिकाणी खेळाडूला स्पर्श करावा अशा प्रसंगी पहा सेल्फ आउट या ठिकाणी होते. कारण कोणत्याही खेळाडूला तुम्ही स्पर्श न करता जर लॉबीमध्ये एंटर झाला आता अशा प्रसंगी प्रतिस्पर्धी संघाला त्या ठिकाणी गुण प्राप्त होत असतो आणि तेच चित्र या ठिकाणी आपण होताना देखील पाहतोय. परंतु ते चित्र होत असताना त्याच्यामध्ये बिघाड करण्याकरिता इथे नक्कीच हा देखील संघ सज्ज आहे. आणि स्पर्धा कुठे आहे? दळबट्टी गावामध्ये आहे आणि त्या दळबट्टी गावात जर जास्त पाहिले तर इथे 50 पेक्षा जास्त या ठिकाणी जे क्रीडासिक आहेत
ते नक्कीच दळबट्टे संघाचे समर्थक असतील. ते सर्वजण या ठिकाणी काय जमलेत, पण आम्हाला आमच्या संघाचा सामना या ठिकाणी पाहायचा आहे. आणि ह्या संघाने पहिला तर एक इतिहास असा देखील केलेला आहे की जी एक यात्रेची स्पर्धा स्वयंभू या ठिकाणी नांदिवसाची यात्रेची स्पर्धा झाली होती गत वर्षात, जिथे आपला संघ दाखल झाला आणि त्याच संपूर्ण स्पर्धेत यात्रेच्या स्पर्धेत अंतिम चष्टापती ज्यांनी नाव कोरलं होतं तोच हा भैरीवाडी आणि दळबट्टेचा संघ आहे. परंतु सौरभ सारखा खेळाडू या ठिकाणी पाहिलं तर त्या खेळाडूने नक्कीच जबरदस्त या ठिकाणी कामगिरी करून दाखवली. सौरभने मात्र पहा इथे जबरदस्त कामगिरी करून दाखवली. परंतु बंटी निकम सारखा असणारा जो खेळाडू आहे ज्याला देखील ज्याच्यावरून पहिले तर एक छोटीशी जंप घेतली जाते, नंतर लँडिंग देखील बरोबर या ठिकाणी मध्य रेषेच्या दिशेने केली जाते. परंतु हा 4-14 विजयाचा झालाय. 14-10 गुणांची असलेली आघाडी आणि विजयासाठी हे डोंगर आपण कमी करावं लागेल. एक संघ विचार करतोय आम्ही विजयाचा डोंगर रचणार, हा सामना आमच्या दिशेने मिळवणार. त्यातली या दळबट्टे संघ देखील सांगतोय हा सामना अजून संपलेला नाहीये, कारण आम्ही अजून या ठिकाणी हरलेलो नाहीये. आम्ही देखील इथपर्यंत काहीतरी करून दाखवलं. तर सुरुवातीचे पहिलेले या ठिकाणी जे 2 गुण आहेत ते दोन्ही गुण दळबट्टे संघाला प्राप्त झाले होते. 2-0 असा सामना होता आणि त्यानंतर खेडी संघाने एवढे खेळाला उभारी केली की पहिलं तर 4-15 अशा प्रकारच्या आकडेवारी म्हणजे दळबट्टे संघाला 2 गुण दिले आणि स्वतः 15 गुण प्राप्त केले. म्हणून तर थर्ड रेट आई भैरीवाडी दळबट्टे संघ यापैकी सौरभच्या 2 चढाई एमटी केल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या चढाईमध्ये काहीतरी करून दाखवावे लागतात, अन्यथा तुम्हाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अशा प्रसंगी हाच चढाई पुष्पपत्रीची दाखल झालाय आणि दाखल झाल्यानंतर त्याच्यापर्यंत संपूर्ण संच तिथे पर्यंत त्याला रोखण्याकरिता सज्ज आहे. शेवटची काही सेकंद म्हणजे 16 अशा प्रकारची ही आघाडी याचा खेडी संघाकडे गेली. परंतु त्याआधी या ठिकाणी पाहायचं आहे याचा आदित्यने आधुनिक अशा प्रकारचं इथे गुण प्राप्त केलं आहे. आणि आता पुन्हा एकदा दुसऱ्या लोणच्या दिशेने इथे वाटचाल केली जाणार का जर शेवटच्या खेळाडू पकड झाली तर आघाडी नक्कीच जास्तीची वाढणार आहे आणि तसं देखील या ठिकाणी होताना पाहतोय. 9 दिला जातो. आता 4-20 अशा प्रकारचा या ठिकाणी हा सामना आहे. परंतु ज्या खेळाडूचा मी नावाचा उल्लेख केला होता की ज्याने ह्या वर्षामध्ये किशोर गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ज्याची निवड झाली होती आणि आपलाच रत्नागिरी जिल्ह्याचा असणारा किशोरचा संघ जो या ठिकाणी सेमी फायनल मध्ये दाखल झाला होता. मुंबई उपनगर सारख्या शहराविरुद्ध देखील याचा शिवमने फार सुंदर खेळ केला होता. चढाईमध्ये पर्यंत 7 ते 8 गुण प्राप्त केले होते. असेच खेळाडू आज गावासाठी दाखल आहेत. परंतु संकेत या ठिकाणी पाहायचा आहे. संकेत उजवा बदरेश्वर खेळाडू जो आहे ज्याला स्पर्श केला जातोय, कारण ह्या सामन्यात सर्वांना उत्कंठ आहे की कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार. 5 विरुद्ध 20 अशा पद्धतीचा हा सामना आहे ज्याच्यातीलच एक खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. तर संपूर्ण संच याचा दळबट्टे संघाचा देखील आपण या ठिकाणी पाहतोय, कारण अशी लढत फार कमी जणांना या ठिकाणी पाहायला भेटते. कारण जेव्हा दळबट्टे आणि खेडी शिवपुरवाडी अशा पद्धतीचे सामने झाले तर सामने शेवटच्या या ठिकाणी चढाईपर्यंत गेलेले आहेत. असं देखील या ठिकाणी आज होईल का? परंतु पत्रपा संकेत सारखा जो महत्वाचा या ठिकाणी हिरा आहे. पाच विरुद्ध 21 अशी ही लढत या ठिकाणी आपण पाहतोय. 5-21 ची लढत आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतोय पहिले 2 देण्यात ज्या चढाईपटूने सर्वात महत्वाची भूमिका केली असाच सौरभ या ठिकाणी आहे आणि असं सौरभ या ठिकाणी असताना ज्याने देखील हा गुण प्राप्त केला आहे. याच सेमीफायनलच्या पहिल्या सामन्याचं आपण मध्यंतर या ठिकाणी होताना पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी पहा. आता दुसऱ्या आपल्या या ठिकाणी सुरुवात केली होती. पहिल्या डावाची जेव्हा शेवटची चढाई होते तेव्हाच मैदानामध्ये असणारे दोन्ही संघाचे जेवढे खेळाडू आहेत पुन्हा तालुक्यावरती असणारे जेवढे अंक आहेत तेवढे खेळाडू आणि तेवढे अंक घेऊन मैदान बदलत असतं. परंतु खेळाडूंना त्यांचं नशीब बदलावं लागतं. असं नशीब या ठिकाणी बदललं जाईल का दळबट्टे संघाचं? कारण ज्यांचा संघ पहिला तर काहीशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती आहे
आणि पिछाडीवरती असण्याचं कारण म्हणजे त्यांनी 2 लोन घेतलेले आहेत, परंतु ते 2 लोन आता दुसऱ्या हाफ मध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाप्रती द्यावे लागतील, तर आणि तरच हा सामना तुमच्या दिशेने या ठिकाणी येणार आहे. पण सामन्याचं चित्रीकरण अशा पद्धतीचं आहे की लोनची देवाणघेवाण जर झाली तर आणि तरच या सामन्यामध्ये कमबॅक केलं जाणार आहे. आणि या दळबट्टे संघाला जर पाहिलं ना तर कमबॅक किंग्स या नावाने देखील ओळखतात. अशा प्रकारचं कमबॅक त्यांना या ठिकाणी करावं लागेल. 22-5 चा सामना म्हणजे या ठिकाणी हा सामना पाहिलं तर 15-5 15 म्हणजेच एकंदरीतच 30 मिनिटांच्या कालावधीचा सामना आहे, ज्याच्यातील पहिला डाव आणि पहिली 15 मिनिटं कोणाच्या दिशेने गेलेत तर याच जय हनुमान क्रीडा मंडळ हिरडी शिवरवाडी यांच्या दिशेने ही पहिली 15 मिनिटांचा कालावधी गेलेला आहे. परंतु दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी खेळी जर वाढवली गेली याच यजमान भैरववाडी दळबट्टे संघाची तर ते देखील या ठिकाणी उत्तम कामगिरी करू शकतात. कारण त्यांनी त्याच्याबद्दल मी पहिल्या डावात सांगितलं की एक महत्वाची यात्रेची स्पर्धा स्वयंभू नांदेडची स्पर्धा गत वर्षाची ज्यांनी आपलं नाव अंतिम चषकावरती कोरलं होतं तोच हा संघ या ठिकाणी आहे. परंतु आज पहिले तर थोडंसं दडपण अशा पद्धतीचं देखील आहे. थर्ड रेड आज पाहिलं तर दडपण अशा पद्धतीचं देखील आहे की घरचे क्रीडासकांबरोबर त्यांच्या नजरेसमोर या ठिकाणी खेळणारा हा संघ या ठिकाणी आहे आणि खेळत असताना थोडंसं दडपण देखील आहे. परंतु तिथून देखील उभारी या ठिकाणी मिळते. इथे मात्र या देखील बोनस प्लस पॉइंट हे 2 गुण या ठिकाणी प्राप्त होत आहेत. 2 गुण प्राप्त होत आहेत. अशा प्रकारच्या म्हणीचा वापर करूनच हा संघ देखील या ठिकाणी पुनरागमन या सामन्यात लढण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी करतोय. 22-7 आणि ज्याने पहिल्या हाफ मध्ये हा खार केलाय, ज्याने चढाईमध्ये एकंदरीतच माझ्या मते 7 ते 8 गुण प्राप्त केलेत तोच मॅन फ्रॉम जय हनुमान खेडी शिवरवाडी संघाचा सौरभ शिगवार या ठिकाणी हे चढाई करतो. परंतु त्याचं पदाधिक्य फार महत्वाची अशा प्रकारचं पदाधिक्य या ठिकाणी केलं जात आहे. एक बोनस स्वरूपाचा गुण या ठिकाणी प्राप्त होतोय. तदनंतर या ठिकाणी 23-7 परंतु 23-7 या ठिकाणी सामना असतो ज्याच्यातीलच संकेतने मात्र अजून एक गुण प्राप्त केला आहे. संकेतने मात्र अजून एक अशा प्रकारचा गुण प्राप्त केलाय. मानव सारखा जो खेळाडू आहे ज्याला देखील या ठिकाणी बाद केला आहे. परंतु आता दोन्ही संघात 5 संकेत गुण प्राप्त करतोय, परंतु या ठिकाणी पकडपटून त्याला साथ दिली तर संघाची या ठिकाणी बाद बनणार आहे. कारण इथे पाहिलं तर हा सेमीफायनलचा सामना म्हणजेच इथे जर पाहिलं ना तर दोन्ही संघांसाठी कोणतं तरी चषक लागू झालेला आहे, कोणतं तरी पारितोषिक लागू झालेलं आहे. परंतु 12च्या सामन्यात या ठिकाणी येण्याकरिता तुम्हाला हा सामना आता खेळावा लागेल आणि जिंकावं लागेल तर आणि तरच. कारण प्रत्येकाचं स्वप्न आहे की आम्हाला याच आई भैरववाडी क्रीडा मंडळ दळबट्टे 2025-26 ही कबड्डी स्पर्धा ज्याच्या अंतिम फेरीमध्ये जायचं आहे, ज्याच्या अंतिम चषकामध्ये आम्हाला नाव करायचं आहे, त्याच करिता त्याला मात्र या ठिकाणी काहीतरी करून दाखवावं लागेल. संकेत या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याचा प्रयत्न आहे, परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा करीत असताना एक मध्यस्थी खेळाडू देखील असेल आणि त्यानंतर जर पाहिलं तर ही पकड देखील या ठिकाणी केली जाते. सुटकेचा रस्ता केला होता, परंतु रस्त्यामध्ये पाहिला तर अडथळा आला आणि पकड या ठिकाणी केली. जर चढाई सक्सेस झाली असती तर 2 ते 3 आणि त्याच्यापेक्षा जास्त गुण देखील प्राप्त झाले असते, परंतु तसं या ठिकाणी होत नाही आहे. तसं या ठिकाणी होत नाही. महत्वाच्या क्षणात संकेतला देखील या ठिकाणी गॅदर केलं जाते, त्याला देखील या ठिकाणी जपलून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. 24-8 8 गुण कोणाचे आहेत तर यजमान भैरववाडी दळबट्टे संघाचे आहेत. 24 गुण कोणाचे आहेत तर या ठिकाणी पाहिलं तर खेडी गावातील जय हनुमान क्रीडा मंडळ खेडी शिवरवाडी या संघाची या ठिकाणी गुणतालिका देखील पाहतोय. परंतु त्या गुणतालिकेत वाढ करण्याकरिता, त्या गुणतालिकेत बिघाड करण्याकरिता हा बरोबर अशा प्रकारचा चढाईपटू मात्र पहा ज्याने स्वतःच्या या ठिकाणी डाव्या कोपऱ्यात चढाईला प्रारंभ केला. खेडी शिवरवाडी परंतु या मिरवणुकीचा 25-8 म्हणजे जास्तीची जी आघाडी आहे ती आघाडी कमी करण्याकरिता मी दुसऱ्या मध्ये सांगितलंय की तुम्हाला 2 लोन द्यावे लागतील. तुम्हाला 2 लोन द्यावे लागतील तर आणि तरच्या सामन्यामध्ये तुम्ही येऊ शकणार आहात. आणि जर तुम्हाला सामन्यात यायचं आहे तर तुम्हाला उत्तम स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी या ठिकाणी करून दाखवावी लागेल. उत्तम स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून तुम्हाला या ठिकाणी दाखवावं लागेल तर आणि तरच तुम्ही अंतिम फेरीमध्ये दाखल व्हाल.
त्याच्याकरता दुसरा फटका देऊन झालेला असेल विठलाई क्रीडा मंडळ उंडरेवाडी विरुद्ध या ठिकाणी जय हनुमान क्रीडा मंडळ कळंबस्ते दोन्ही संघांसाठी हा दुसरा फटका देऊन झालेला असेल आणि चालू सामना संपायच्या 2 मिनिटां अगोदर आम्हाला संघ मैदानाच्या प्रवेशद्वारामध्ये या ठिकाणी जोडला जाणार आहे. परंतु आता या ठिकाणी अशा प्रकारचं माहिती आहे की 3 खेळाडू सौरभ नंतर विजय आणि त्याचे साथीदार या ठिकाणी आदित्य हे मैदानाच्या बाहेर आहेत. त्याचवेळी मात्र चढाईमध्ये आपण पाहतोय तो म्हणजेच हा या ठिकाणी शिवम आहे. एक रत्नागिरीच्या जिल्ह्यात या वर्षीची स्पर्धा जो खेळून आलाय अशा प्रकारचा खेळाडू आपण इथे पाहतोय. कारण तदनंतर मी सांगितलं की दोन्ही संघात सारखंच अशा प्रकारचे जे खेळाडू आहेत ज्यांचा प्रभाव आपण प्रत्येक मैदानामध्ये पाहतो. परंतु आज या दळपट्टे गावच्या स्पर्धेत आणि काल मी या ठिकाणी दाखल झाल्यानंतर देखील मला येथील ग्रामस्थांनी अशा प्रकारची माहिती दिली की हे गाव मात्र फार महत्वाचं आहे. त्या गावाचा उल्लेख आणि नावाचा उल्लेख कशा प्रकारे केला होता ते देखील सांगितलं जाईल. परंतु त्याआधी या ठिकाणी पहा ही या ठिकाणची तिसरी चढाई आहे. परंतु या तिसऱ्या चढाई त्या ठिकाणी पाहिजे आहे इथे काय घडणार आहे. यावेळी हा गुण प्राप्त होणार की या चढाईपटूला बाद केला जाईल. सर्वांच्या नजरा पंचांच्या दिशेने असतील की हा निर्णय फार महत्वाचा आहे. परंतु यावेळी मात्र पहा परंतु मी सांगितलं होतं की तुम्हाला सामना जिंकण्याकरिता 2-2 द्यायचे आहेत. त्याच्यातील हा लोन दिला जाईल का त्याच्यातील परंतु पहिला लोन देण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जाते. 25-13 आणि जर हे 2 खेळाडू बाद झाले तर नक्कीच माझ्या मते 25 आणि 17 पर्यंत संघ पोहोचेल. नक्कीच सामना जवळ आलेला आहे. कारण मी सांगितलं दळबट्टे संघाने बाकी केलं की जर पहिल्या हाफ मध्ये या ठिकाणी खेडी शिकवणवाडी संघ जर चांगला खेळ करत असेल तर दुसऱ्या हाफ मध्ये देखील आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करून दाखवणार. शेवटचे 2 खेळाडू या ठिकाणी आहेत यश आणि धनंजय अशा प्रकारचे 2 खेळीचे खेळाडू. परंतु आपला संकेत सर्वांचा लाडका खेळाडू इथे जॉब केली जाते. आता लोन दिला गेला तर मात्र या ठिकाणी संघ करेल. एकंदरीत 26 विरुद्ध 17 आणि जी आघाडी या ठिकाणी जास्त गुणांची होती ती आघाडी कुठे आली पहा. आता फक्त 9 गुणांची आघाडी शिल्लक आहे. मी सांगितल्याप्रमाणे 1 लोन दिला गेलाय. आता जर दुसरा लोन दिला गेला तर मात्र सामन्यात पुन्हा आगमन होईल आणि ज्या आदित्याच्या दिशेने वाटचाल होती ती चढाई या ठिकाणी कंप्लीट केली जाते. फक्त 9 गुणांची आघाडी या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे. मी सांगितले की जेव्हा जेव्हा 2 संघांचे सामने होतात तेव्हा फार बघण्यासारखे या ठिकाणी सामने होतात आणि खेळाडूंनी खेळावं आणि खेळतच राहावं. क्रीडारसिकांनी पाहावं आणि पाहतच राहावं. एवढा जबरदस्त खेळ या ठिकाणी केला जातोय. 26-17 त्या दरम्यान हा फक्त या ठिकाणी आणि आघाडी शिल्लक असताना ज्याने ही आघाडी कमी करण्याचं महत्वाची ज्याने चांगले संकेत दिले आहेत. परंतु खेडी शिवरवाडी संघ या ठिकाणी आपण पाहतो प्रतिथे चूक केली जाते. मोठ्या सामन्यातली मोठी चूक मैदान विजय सारखा जो महत्वाचा खेळाडू आहे तो मात्र नक्कीच शेवटची 5 मिनिटे या ठिकाणी आहेत. चालू सामना संपताना शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी आहे आणि 5 मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना जय हनुमान खेडी शिवरवाडी 26 तर आई बहिणी दळबट्टे 18. 26-18चा सामना आहे आणि आघाडी जर पाहिली तर आघाडी आता फार कमी गुणांची म्हणजेच 8 गुणांची आघाडी या ठिकाणी शिल्लक राहिली आहे आणि 5 गुणांमध्ये ही 8 गुणांची आघाडी कमी होऊ शकते. कधी जर तुम्ही लोन दिला तर तुम्हाला या ठिकाणी ते गुण प्राप्त होणार आहेत. जर 5 मिनिटांमध्ये हे 6 खेळाडू जर दळबट्टे संघाने बाद केले तर हा सामना इक्वल होऊ शकेल. परंतु असं होईल का? असं करून दिलं जाईल का? असं करून दिलं जाईल का याच्यामध्ये देखील सर्वांच्या नजरा आहेत. देखील फार महत्वाची अशा प्रकारची तिसरी चढाई या ठिकाणी होणार आहे आणि तिसरी चढाई होत असताना वारंवार आक्रमण करून शेवटची 4 मिनिटे चालू सामना संपायला शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी आहेत आणि 4 मिनिटांचा कालावधी असताना जी आघाडी कमी झाली होती ती आघाडी पुन्हा एकदा वाढवली जाते.
ती आघाडी पुन्हा एकदा या ठिकाणी वाढवली जाते. 27-18 27 विरुद्ध 18 अशा प्रकारची पुढे संख्या देखील आपण या ठिकाणी पाहतोय. संकेत बरोबर या ठिकाणी पहा, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट अशा प्रकारची ही चॅलेंज या ठिकाणी करतोय. चांगल्या प्रकारची आपण पहिलं तर जे डिफेन्स आणि ऑफेन्स दोन्हीच्या माध्यमातून चांगली कामगिरी करणारा हाच खेळीचा संघ या ठिकाणी आहे. डिफेन्स आणि ऑफेन्स दोन्हीच्या माध्यमातून जे सगळ्यांनी चांगली कामगिरी केली ना, तोच आज खेळीचा संघ आहे. परंतु आता जोपर्यंत या ठिकाणी लोन देत नाहीयेत तोपर्यंत येथील याच्यानंतरचं बाकी शेवटची 3 मिनिटे, लास्ट 3 मिनिट, आणि याच 3 मिनिटानंतर सेमीफायनलचा पहिला सामना या ठिकाणी संपणार आहे आणि एक संभाव्य संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे. परंतु या ठिकाणी ज्यांची आपण वाट पाहत होतो अशा प्रकारचे अनेक अतिथीगण मान्यवर या ठिकाणी आम्हाला जोडले जाणार आहेत. शेखर सरांचे स्वीय सहाय्यक रुपेश इंदौले सर देखील काहीच मिनिटांमध्ये या ठिकाणी याच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला भेटतील. सांगितलं होतं की ज्यांच्या या ठिकाणी आम्ही ज्यांच्यापर्यंत याच मंडळाचे निवेदन केले अशा प्रकारचे अनेक मान्यवर इथपर्यंत येतील. याच तिसऱ्या दिवशीच्या महत्वाच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता शेवटची 2 मिनिटे, 2 मिनिटांचा हा कालावधी आहे. म्हणजेच जर पाहिलं तर 2 मिनिटांमध्ये आघाडी खेळीकडे गेलेली आहे. अशा प्रसंगी एखादा चमत्कार करायला गेला आणि चमत्कार करीत असताना 1 गुण प्राप्त होतोय. चमत्कार करीत असताना एक महत्वाचा असणारा हा चढाई मधला गुण जो त्याचा चढाईपटूला मात्र प्राप्त झाले आहे. आणि तोच गुण प्राप्त झाल्यानंतर पहा प्रतिस्पर्धी संघात पाहिलं तर 5 खेळाडू आहेत. म्हणजेच बोनस ऑन आहे. बोनस ऑन आता या ठिकाणी सुनिश्चित केलं जात आहे. एकंदरीतच चालू सामन्यातील सर्वात महत्वाची चढाई असेल. मित्र टाळ्या होते. एकाच चढाईत 4 गुण प्राप्त होत आहेत. निश्चित केलं जात आहे ते म्हणजेच 99.99 हा जो सामना आहे तो खेडी शिंगोलवाडी संघाच्या सेकंद या ठिकाणी व्यक्त करण्याचा या ठिकाणी हा प्रयत्न आहे. ज्यांची आम्ही या सलगचे 3 दिवस वाट पाहतो अशा प्रकारचं व्यक्तिमत्व दाखवले. परंतु खेरडी गावातील उत्तम दर्जाचा संघ म्हणजेच जय